यार तू चल रे बाबा ले दवाखाना मागाय मंडळी. याला जरा दवाखान्यात घेऊन येतो मी. काय इंजेक्शन? अरे माझा तू एक बाबू ओके. सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आता आपल्याला जायचंय कॉलेजला. आपल्याला कॉलेजमध्ये असाइनमेंट सबमिट करायचे आहेत. कितीतरी दिवसापासून मी असाइनमेंट सबमिट करायला चाललो, पण शिक्षक उपस्थितच नाही आहेत. आज काही करून त्यांना सबमिट करून देऊत असाइनमेंट्स. जर नसले तर मी काही जाऊ दे, आता मी डायरेक्ट टेबलवर ठेवून येणार आहे. जास्त मी टेन्शन घेत बसणार नाही. काय व्हायचं ते होऊ द्या. सो लवकरात लवकर जाऊत, असाइनमेंट सबमिट करूत आणि आजचा ब्लॉग चालू करूयात लवकरात लवकर. चलो. फायनली आलोय कॉलेजला आणि सर नाही आहेत, मॅडम पण नाही आहेत, कोणते शिक्षक नाही आहेत. मंडळी बघू शकतात, अख्खा क्लास रिकामा आहे. आपापले असाइनमेंट्स इथं सबमिट करतो आणि निघतो. लई झंझट मध्ये नाही पडायचं. सिंहगड रोड फ्लायओव्हर, टर्न लेफ्ट. चला मंडळी, आजचा आपला सकाळचा डाएट आणि सकाळचा नाश्ता हाच आहे. आता जसं की मला म्हणलं होतं की मंडेपासून आपण डाएट चालू, आता हेच आपण खाणार आहे. नंतर संध्याकाळ आपण जेवण करणार नाही. गोड 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 करून खाणार. आता शाबूला नंतर रोपे झाले का मस्त आपला आजचा नाश्ता झालाय. आता रूमवर जाऊ आणि आराम करूयात. आता चलो. नाही पण आता खाल्लंय, खाऊन पडायचं नाही. आपण थोडस स्टडी करत बसू, काहीतरी बघत बसू आपण लॅपटॉप वरती आणि मग डायरेक्ट निघू जिमला. ओके मंडळी, आपल्याला वापस कॉलेजला जावं लागणार आहे. कॉलेजवरून फोन आला होता. जी फाईल आपण सबमिट केली होती, सबमिट कशाचं मिस ठेवून आलो टेबलवरती, सरांचा आलाय फोन. सो जाऊन येऊ. पण आता काय करू, आता ते नसतच कॉलेजमध्ये, माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये. जाऊन येऊ आता. काय रोड देन टर्न लेफ्ट, टर्न लेफ्ट देन टर्न लेफ्ट. ओके तर मंडळी, चला आपण आता आलोय कॉलेजवरून. काय माहिती एवढी घाण थंडी वाजली, अंग एकदम कटकट करायले. असं वाटायला मी आजारी पडतो की काय. आता गेला झोप घ्याव काय घ्याव. हात पाय गळायले जागच्या उभारले. चल की काय इंजेक्शन? अरे माझा तू एक बिमार पडले, त्याला पाटील सरांकडे घेऊन जातो. पाटील सर 50 रुपये 2-2.5 हजाराला घालतात ते. मग बाबा ले दवाखाना मागाय. यार तू चल रे मंडळी. याला जरा दवाखान्यात घेऊन येतो मी. बाबू बाबा लय तब्येत खराब झाली. आठवडा झालं रे, आठवड्यापासून मी अंगावर काढून घेतलं माहितीये का. आधी मेडिकलून घेतलं गोळ्या 2-3 दिवस. तू गाडी चालवायची एवढी मस्ती ठेवता आणि तुला गाडी माग घेता येत नाही. तू का मस्ती करतो? राहू ना. ते डॉक्टर इंजेक्शन दिलं, इंजेक्शन घेतलं होते बरं वाटत. संध्याकाळी बघू वाटलं तर काढा बिडा करून काहीतरी पिता तरी. अंडे आहेत ना रूमवर? अंडे करतो सुरी काढली बाबा. हाय पाटील क्लिनिक. चला मंडळी, दवाखान्यावरून आलोय. सगळ्यात भारी दवाखाने आपल्या गावाकडचे रे बाबा. 150-200 रुपये मध्ये व्यवस्थित इंजेक्शन देऊन टोचून बिचून सगळं नॉर्मली गोळ्या अँटीबायोटिकच्या देऊन मोकळं करतात. किती घेतला? किती? 1800 रुपये. 1800 रुपये कशासाठी? इंजेक्शनचे म्हणजे सलाईनचे 500 लावलेत त्यांनी. छोटी बॉटल लावली सलाईनची आणि इंजेक्शन दिले त्यांनी. कुठं 1800 रुपये घेतलेत काय माहिती.
हे असेच लुटतात मंडळी. नो जिम. आता तुम्ही म्हणत अच्छा काय तू उग फक्त बोलायला असं बोललाच. जिम करतो करतो म्हणला 2-3 दिवस नंतर तर तू पुरी भाजी खायला आणि तू हे असलं करायला. अरे जिम सहन व्हायचं नाही माझी तब्येत नाही. मी का शपथ आनंद आज म्हणजे ठरवायची गोष्ट नाही. जिमला जायचं होतं पण सकाळी अचानकच अंग दुखायला लागलं. पण मी ते पण अंगावर घेतलं रे. पण जसं मी कॉलेजवरून आलो ना काय माहिती की एकदम असं हात पाय थरथरच कापायला लागले. अरे उठवायचं काय रे उठवून. आता मी तर आज सकाळी पोट भरून नाश्ता केला. म्हणला संध्याकाळी काय खायचं पण नको नॉर्मली डाएट ठेव. पण अंगावर वेगळंच काय झालं काय माहिती. बघा मंडळी ह्याच्यामुळं येत नाही. आता आम्हाला काय करावं लागेल ही गादी उचलून तिकडे ठेवावं लागेल. लॅपटॉप बिपटॉप ठेवावं लागेल. बघा शेट असे झोपते बघा. बघा घेतलं पांघरून. तिकडे एडिटिंग करत बसवला मी. आपण आता काढा बनवूया जरा. आता घातली पुढे मी. आता जेवण आणायला जाऊ पार्सल. लय भूक लागली. माझ्याकडनं डाएट होईल का नाही होईल वाटायलंय. माझ्या असं मनापासून तर वाटायलंय डाएट होईल. पण काही ना काहीतरी असे सिच्युएशन्स यायलेत की समजा नाही. थोडंसं जरा बरं वाटायलंय पण लय बरं वाटायलंय. पण वापस असं थंडी चालू झाली. इंजेक्शनचा असर असा कमी झाल्यासारखं वाटायलंय. पण वापस अंकटकट करायला एकदम पुन्हा थंडी वाजली. मंडळी पार्सल घेतलंय आपण निघत आता. ओके तर मंडळी फायनली आपला व्हिडिओ पोस्ट झालाय. आणि आजचा नाही कालचा जे तुम्ही आता बघताय ते उद्या दिसेल तुम्हाला व्हिडिओ. सो माझी तब्येत इतकी डाऊन आहे इतकी डाऊन. आठवडा झालं होतं मी अंगावरून आजार काढून घेतला होता. हातपाय इतके दुखत होते. सर्दी ताप इतकी होती. पण तरी पण तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये काही ना काहीतरी दाखवायचं म्हणून मी दर ठिकाणी कुठं ना कुठं तर गेलो. आज तब्येत तर इतकी घाण डाऊन होती की माझी अजिबात ताकद नव्हती कुठं जायची. पण तरी पण आज कॉलेजमध्ये गेलो. असाइनमेंट सबमिट केले आपण. मला तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असाल की मी मेडिकल वर गेलो होतो. माझी तब्येत खराब होती. पण वापस माझं अंग दुखायला पुन्हा चालू झालं होतं. माझी तब्येत इतकी खराब झाली होती दुपारपासून. सकाळी तर थोडंसं जाणीव व्हायलाच लागलं होतं त्या गोष्टी. पण दुपारपासून इतकी तब्येत खराब चालू झाली. मी सट्ट झोपणार होतो. माझ्याकडनं असं स्वतःला पण अपेक्षित नव्हतं की आता एडिटिंग करावं हे करावं ते करावं. पण तरी पण मी एडिटिंग करत बसलो आणि फायनली व्हिडिओ एडिट झाला. एक गोष्ट सांगायची माझं आता नाक आणि कान आता मोकळे झालेत. एडिटिंगच्या टाइमला माझे नाक कान दोन्ही पण बंद होते. सो तुम्ही माझा जो ब्लॉग बघचाल म्हणजे कालचा ब्लॉग हा तर आता उद्या येईल. सो कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघचाल की माझा आवाज ऐकूच आला नाही स्पष्ट. इतका क्राऊडचा आवाज जास्त होता. थांबा 1 मिनिट माझा हात दुखायलाय. हा तर माझा आवाज इतका जास्त होता नाही क्राऊडचा आवाज इतका जास्त होता की माझा आवाज लय कमी झालाय. त्याच्यामुळे तुम्हाला ऐकूच येणार नाही की मी काय बोलतोय. तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट करा. या पण व्हिडिओला सपोर्ट करा आणि तुमच्या भावाला पण सपोर्ट करा. तुमचा भाऊ असंच एक नवीन चांगले व्हिडिओ टाकत जाईल. मी काहीतरी करतोय असं वाटतं की बाबा होईल यार काही ना काहीतरी होईल. ओके सो ठीक आहे. आजचा व्लॉग आपण आता एंड करूयात. आता मात्र झोपणार आहे. आता माझ्या अंगात काहीच ताकद नाहीये. सो आता झोपूयात. तुम्ही पण तुमची काळजी घ्या व्यवस्थित. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात आपण चांगल्याशा व्लॉगमध्ये. उद्या मी प्रयत्न करेल उद्या जर मी रिकवर झालो तुमच्या प्रेमाने तुम्ही जर प्रेम दिलात तुम्ही जर मला साथ दिलात तुमचा भाऊ उद्या सकाळ सकाळी मस्त फ्रेश न उठल मस्त हातपाय तोंड धुवल ब्रश करल फ्रेश ब्रश होऊन भाऊ उद्या तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं दाखवत. सो सपोर्ट करा. आता बाय आता टेक केअर. ओके भेटूत आपण पुढच्या ब्लॉगला. बाय टेक केअर.